नमस्कार. द एन्काउंटरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे, की भारतीय राज्यघटनेला नुकतीच 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा नेमकी कशी सुरू आहे आणि संसदेमध्ये जी चर्चा झाली, ती नेमकी चर्चा होती का एकमेकांवरचे आरोप होते? या सगळ्या संदर्भात आज आपण डॉक्टर सुहास पळशीकर यांच्याशी बोलणार आहोत. पळशीकर सरांच्याबद्दल मी वेगळं सांगण्याची आपल्याला गरज नाही. पण एकच सांगतो, की ते राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत, संशोधक आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातला शब्द हा देशभरामध्ये ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात. आपण आज त्यांच्याशीच थेट चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. 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 सर तुम्हाला आता मी सांगण्याची गरज नाही, की ही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. पण ह्या ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये अ, पार्लमेंटमध्ये एकमेकांवर आरोपच जास्त झाले. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती, की भाजपने काँग्रेसवर आरोप केले आणि आरोप करताना त्यांना असं महत्त्वाचं वाटलं, की काँग्रेसने पूर्वी काहीतरी हल्ले केलेले आणि काँग्रेसचा महत्त्वाचा आरोप होता, की आत्ता भाजप हल्ले करते राज्यघटनेवर. तर तुम्ही ह्या सगळ्या चर्चा व्यवहारांकडे कसं पाहता? जर फक्त भाजप आणि काँग्रेस किंवा राजकीय पक्ष यांचा विचार केला तर मला असं वाटतं की एका पातळीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी संविधानाची मूल्ये जी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष नक्की केलेलं आहे. म्हणजे संविधान ज्या हेतूने आपण आणलं तो कायम ठेवणं आणि तो राजकारणातल्या व्यवहारामध्ये हेतू व्यक्त करणं हे फारसं कधी घडलं नाही. आणि त्या अर्थाने आपण नागरिक म्हणून जर बघायला लागलो तर आपल्याला सगळ्याच राजकीय पक्षांकडे थोडंसं जास्त चिकित्सक नजरेने पाहण्याची गरज आहे. प्रश्न कुठे येतो की संविधानावर थेट हल्ला होतोय का नाही. पुन्हा तिथे आपल्याला असं दिसतं की एक टप्पा असा येऊन गेला ज्याचा भारतीय जनता पक्षाचे लोक सतत उल्लेख करत असतात 75-76चा आणीबाणीचा. की ज्या वेळेला आणीबाणीची घोषणा करून इंदिरा गांधींच्या सरकारने, ते काँग्रेसचं सरकार होतं, त्या सरकारने संविधानाची जी मूल्ये आहेत ती सरळ सरळ बाजूला ठेवली. आता त्यातली गंमत अशी आहे आणि ती आज आणीबाणी म्हणून आरडाओरडा करणाऱ्यांना माहीत नसते. ती अशी की त्याला पार्श्वभूमी जी आहे ती म्हणजे टेक्निकली अगदी तांत्रिकपणे पाहायचं झालं तर संविधानामध्ये जी तरतूद आहे तिचाच इंदिरा गांधींनी वापर केला आणि तो वापर चुकीचा होता. पण ती तरतूद संविधानात होती. नंतरच्या काळामध्ये सगळ्या पक्षांनी, ज्याच्यात काँग्रेसही सामील झाला, ती तरतूद दुरुस्त केली. असा वापर नंतर कोणी करू नये, आणीबाणीच्या अधिकारांचा गैरवापर करू नये म्हणून ती तरतूद नंतरच्या काळात इमिजिएटली आणीबाणीनंतर बदलली गेलेली आहे. हा जो करेक्शनचा कोर्स असतो, म्हणजे चूक झाली राजकारणात आणि नंतरच्या काळामध्ये ती दुरुस्त केली गेली, हे अवघ्या 2-3 वर्षात घडलं. म्हणजे इंदिरा गांधींनी चूक केली ती केव्हा, तर जून 75मध्ये ती चूक केली. 77मध्ये त्यांचं सरकार पडलं आणि त्याच्यानंतर तातडीने 78-79मध्ये ज्या दुरुस्त्या झाल्या संविधानात त्यात ही चूक दुरुस्त करण्यात आली. म्हणजे आत्ता जो आरोप केला जातो संसदेत, हा आरोप केला गेला की संविधानात वाटेल तेवढ्या दुरुस्त्या झाल्या. त्यातल्या काही दुरुस्त्यांचं हे मूल्य लक्षात ठेवलं पाहिजे की त्या दुरुस्त्यांमुळे संविधान आणखीन पक्क व्हायला जास्त मदत झालेली आहे. आता दुसऱ्या भागाकडे आपण येऊ की संविधानावर आत्ता हल्ला होतोय म्हणजे काय होतोय असे नेहमी विचारलं जातं. गेल्या 10-15 वर्षांचा अनुभव, विशेषतः 10 वर्षांचा अनुभव जर आपण पाहिला तर असं दिसतं की केवळ एक घोषणा करून आणीबाणी जी आणली गेली त्याच्या तुलनेत आता तुम्ही जर यादी करायला घेतलीत की किती लोकांना विना खटला चालवता तुरुंगात ठेवलं गेलेलं आहे, त्यांच्यावर खटला चालवला गेलेला नाही आहे. ती यादी ट्रायल ज्याला आपण अंडर ट्रायल आहेत आणि त्यांच्यावर आरोप आहेत. पण ते आरोप कोर्टात सिद्ध झाले तर त्यांना शिक्षा होण्याबद्दल कोणी तक्रार करणार नाही. ते आरोप कोर्टात सिद्ध होण्यासाठी सरकारने खटला चालवायला लागतो. तो काही त्या आरोपीने स्वतः चालवायचा नसतो, सरकारने चालवायचा असतो. म्हणजे लोकांना अटक करायची, त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली तुरुंगात ठेवायचं, त्यांना बेल मिळू द्यायचा नाही. बेल मिळाला तरी ते जामिनावर सुटले तरी खटल्याची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर कायम राहील. पुण्याजवळच्या भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये झालेले जे खटले आहेत
ते खटले असतील, दिल्लीतल्या CAA विरुद्धच्या आंदोलनाच्या वेळेला झालेले खटले असतील, या खटल्यांमधले लोक हे आता किती वर्ष झाली तुरुंगामध्ये आहेत किंवा बेलवरती आहेत, पण त्यांचे खटले चालले नाहीत. हा संविधानावरचा हल्ला आहे. संविधानाने निर्माण केलेल्या संस्था आहेत, न्यायसंस्था आहे, निवडणूक आयोग आहे, वेगवेगळ्या स्वायत्त संस्था संविधानाने निर्माण केल्या. त्यांना स्वायत्तपणे काम करू न देणं हा संविधानावरचा हल्ला आहे. आणि हा हल्ला जेव्हा नियमितपणे होतो तेव्हा मला असं वाटतं की तो जास्त घातक असतो. इंदिरा गांधींनी जे केलं ते एका अर्थाने मोठ्या प्रमाणावरती तो हल्ला केला आणि त्यामुळे तो सगळ्यांच्या डोळ्यात दिपला, खुपला आणि त्याच्या विरोधात लोकांचं आंदोलनही होऊ शकलं. आत्ता आज उद्या तुम्हाला पकडलं, परवा दुसऱ्या कुणावरती तरी खटला भरला आणि त्यांना तुरुंगात ठेवून दिलं. अशा पद्धतीने ज्या कारवाया चाललेल्या आहेत, तो हल्ला हा माझ्या मते जास्त घातक आहे. कारण त्याचा थेट प्रतिकार करणं जनतेला हे अवघड जातं. अगदी साधं उदाहरण पुढेही आपण कदाचित ही चर्चा करू. न्यायवृंद जो असतो, कॉलेजियम, त्यांनी शिफारस केलेल्या न्यायाधीशांची नेमणूक सरकारने करायची असते. सरकार त्याच्यामध्ये काय गंमत करतं की न्यायवृंदाने समजा 5 शिफारशी केल्या तर त्यातल्या 4 मान्य करतं आणि एकावर काहीच करत नाही, प्रतिसादही देत नाही, पण ती शिफारस मान्यही करत नाही. अशा कितीतरी घटना आत्ता गेल्या काही वर्षात घडलेल्या आहेत. ह्याला संविधानावरचा हल्ला आपण म्हणलं पाहिजे आणि ते लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा संस्थांवरचा हल्ला आणि सामान्य नागरिकांना आपले अधिकार वापरता येणार नाहीत अशा रीतीने वातावरण निर्माण करणं, हे 2 मोठे हल्ले संविधानावर सध्या होत आहेत. जेव्हा राज्यघटना तयार झाली आणि जेव्हा पहिली घटना दुरुस्ती झाली तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ती घटना दुरुस्ती करताना साधारणतः या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं की राजकारणी सदसद विवेकबुद्धीने यापुढे काम करतील. तर तुम्हाला एक 75 वर्षांचा राज्यघटनेचा प्रवास पाहता असं वाटतं का की हे सदसद विवेकबुद्धीने काम झालं आहे, किंवा लोकांच्या इच्छा आणि राजकारण्यांच्या स्वतःच्या कल्पना ह्याच्यामध्ये द्वंद्व आणि त्यांनी स्वतःचंच पुढं रेटण्याचं काम केलं आहे? तुम्ही जो पहिल्या घटना दुरुस्तीचा संदर्भ देत आहेत तो फार महत्त्वाचा आहे. कारण आत्ता जी संसदेत मध्यंतरी चर्चा झाली त्याच्यात थेट नाही पण अप्रत्यक्षपणे हा मुद्दा येऊन गेला होता. कारण त्याचं असं आहे की त्यावेळच्या जनसंघाचे जे अध्यक्ष होते श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांनी त्या घटना दुरुस्तीला जोमाने विरोध केला होता, पहिल्या घटना दुरुस्तीला. त्याचं कारण असं की पहिल्या घटना दुरुस्तीचे 2 भाग होते. त्यातला एक भाग वादग्रस्त नव्हता, फर्स्ट 9th शेड्यूल तयार करणं आणि काही कायद्यांना संरक्षण देणं, हा जो भाग होता तो वादग्रस्त नव्हता. पण भाषण स्वातंत्र्य असेल, विरोध करण्याचा अधिकार असेल, ही स्वातंत्र्य काही प्रमाणामध्ये संकुचित करण्याचा प्रस्ताव त्या पहिल्या घटना दुरुस्तीत होता आणि तो पास झाला. त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जींनी सिव्हिल लिबर्टी किंवा नागरी स्वातंत्र्याची भूमिका घेऊन त्याला मोठा विरोध केला होता. माझं असं म्हणणं आहे की हे कोडं आपल्याला सोडवलं पाहिजे की नेहरूंनी हे कसं काय आणलं विधेयक घटना दुरुस्तीचं. आणि माझं त्याला उत्तर असं आहे की नेहरूंची चूक अशी आहे की ते एका चुकीच्या पिढीचे काय म्हणूयात त्याला प्रवक्ते होते. एका चुकीच्या पिढीचे ते निष्पत्ती होते, फळ होते. ती पिढी कोणती होती? ती स्वातंत्र्य चळवळीची पिढी होती. त्या पिढीचा स्वतःवरती असा विश्वास होता की आपल्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन आपण कायदे कानून, नियम, संकेत हे सगळे पाळू आणि राजकारणात तसे पाळले जातील लोकशाहीमुळे, असा त्यांचा विश्वास होता. मला असं वाटतं की ती त्यांची समजूत, ती त्यांची श्रद्धा ही चुकीची होती आणि ते आपल्याला पुढच्या काळात तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये दिसतं की हे झालं नाही. नेहरूंच्या नंतरच्या काळात आणि नेहरूंच्या काळात सुद्धा अनेक मंत्री आणि मुख्यमंत्री आपल्याला दिसतात की ज्यांनी संकेत, परंपरा या बाजूला ठेवल्या आणि स्वार्थ, आणि राजकारणात नेहमीच हा प्रश्न येतो की संकेत आणि स्वार्थ यांचा बॅलन्स कसा राखायचा. कारण शेवटी राजकारणात पडणारे लोक स्वार्थासाठीच जात असतात, हे मान्य केलं पाहिजे. मग त्यांना तो परमार्थ आणि स्वार्थ यांचा बॅलन्स कसा ठेवायचा हा प्रॉब्लेम असतो.
त्याला लोकशाहीचं एक स्टँडर्ड उत्तर असं असतं की जनतेने, ज्याला सेल्फ रेग्युलेशन असं म्हणतो आपण, ते राजकारण्यांनी करावं आणि जनतेने त्या सेल्फ रेग्युलेटेड राजकारणी जे असतील त्यांच्याशी आपला संपर्क ठेवावा. हे जे सेल्फ रेग्युलेशनचं तत्त्व आहे ते लोकशाहीमध्ये फंडामेंटल, मूलभूत असतं. सगळ्यांनी, मग ते न्यायाधीश असू देत, सेनाधिकारी असू देत किंवा राजकारणी असू देत, आपल्याला दिलेल्या चौकटीत आपण काम करायचं, ही मर्यादा प्रत्येकाने पाळावी लागते. ती राजकारणात पाळली जात नाही तेव्हा मग तुम्हाला संविधानाचे नियम हे आणखीन वाढवायला लागतात आणि नवनवीन नियम करावे लागतात. म्हणजे मगाशी जो मी सुरुवातीला आणीबाणीचा उल्लेख केला, ती तरतूद अशी होती की जर देशावर संकट आलं तर आणीबाणी जाहीर करून मूलभूत हक्कांचा संकोच करता येतो, अशी ती तरतूद होती. कल्पना अशी होती की खरं संकट आल्याशिवाय कोणी पंतप्रधान असं करणार नाही. जेव्हा इंदिरा गांधींनी खरं संकट आलेलं नसताना देशावरती आणीबाणी लादली, तेव्हा नंतर आपले सगळ्यांचे डोळे उघडले आणि मग सगळ्या पक्षांनी मिळून तरतूद अशी केली की प्रत्यक्ष देशावरती बाहेरून आक्रमण झाल्याखेरीज हे तुम्हाला करता येणार नाही, आणीबाणी लादता येणार नाही. आणि मग त्यानंतर तुम्हाला असं दिसेल, आता 76 पासून जर पाहिलं तर अर्धशतक होत आलं, मग तसा प्रसंग आला नाही. पण आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे गेल्या 10 वर्षात मग त्याला वळसे घालून संविधान गुंडाळण्याचे प्रयत्न चालूच राहतात. त्याचं काय करायचं? कल्पना अशी असते की असे वळसे राजकारण्यांनी फारसे घालू नयेत. घातले तर दुसरं कोणीतरी त्याच्यावरती बंधन ठेवेल. कोण ठेवेल बंधन? न्यायालय. तर न्यायालय बंधन ठेवेल किंवा वर्तमानपत्र बंधन ठेवतील, माध्यमं बंधन ठेवतील, किंवा मुख्य म्हणजे न्यायालयासारखंच निवडणूक आयोगासारखी स्वायत्त संस्था जर सरकारचं बंधन आलं तर ते झुगारून स्वायत्तपणे काम करेल. इतकंच कशाला, साधा मुद्दा आहे की CBI किंवा ED किंवा कोणत्याही इतर इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज यांनी स्वायत्तपणेच काम करायचं असतं. पुरावे असल्याशिवाय लोकांना पकडायचं नसतं. केवळ राजकीय सूडबुद्धीने जर कुणाला पकडायला सांगितलं जात असेल तर त्याला CBIने विरोध करायला पाहिजे. असे प्रसंग जर घडत नसतील तर त्याचा अर्थ असा झाला की आपण एक देश म्हणून, एक समाज म्हणून त्या प्रगल्भ पातळीवर पोचलेलो नाही की जिथे संकेतांवरती काम चालेल. आणि म्हणून मी म्हटलं की नेहरूंची पिढी ही एका चुकीच्या समजुतीत होती की आपण जसे स्वार्थ आणि परमार्थ यांचा समतोल साधून तसेच पुढे पण होईल, काही बाबतीत स्वतःवरती बंधनं घालतोय, तसंच पुढेही घडेल. हे त्यांच्या हयातीतच सुरू झालं, ती बंधनं झुगारण्याचं काम. आणि म्हणून मला असं वाटतं की नेहरूंना नुसता दोष देण्याचा जो छंद जोपासला जातो तो बाजूला ठेवून आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे की हा प्रश्न काँग्रेस किंवा भाजप चुकतं एवढ्याच्या पलीकडचा, आपले सगळेच राजकीय पक्ष कसे चुकतात वेळोवेळी, कसे वेळोवेळी सगळेच राज्यपाल हे केंद्राच्या हातातलं बाहुलं बनतात, अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. नाही म्हणजे आता मी त्या तुमच्याच प्रश्नाला थोडं पुढे असं विचारतो की तुम्ही आता म्हणाले की CBI ED ह्या तर ठीक आहे, ह्या कुठल्या तरी एका मंत्र्याच्या अंडर काम करतात, पण न्यायालय आणि निवडणूक आयोग हे खऱ्या अर्थाने स्वतंत्र असलेच पाहिजेत. मात्र ते तसे असलेले काही आत्ता दिसत नाही आहेत. आणि मग या अर्थाने जर बघितलं तर ह्या पक्षांच्या आरोपांच्या बाहेर जाऊन, तर तुम्ही थोडंसं या प्रश्नाचं पहिल्यांदी त्याला स्पर्श केला आहे, पण मला परत अजून ते विचारायचं आहे की खरोखरी मग असे घटनेवर हल्ले होताना दिसतात का तुम्हाला? मी मगापासून जे म्हणतोय ते असं की थेट घटनेवर हल्ला कोणी करतंय का असं जर तुम्ही विचारलं तर प्रत्येकजण घटनेची पूजा करतं. आणि त्यामुळे ते घटनेवर हल्ला करतायत का नाही हे सांगणं हे थोडं दुरापास्त होऊन बसतं, कारण ते प्रत्येकजण घटनेची शपथ घेतात. आणि मुळात जेव्हा तुम्ही घटनात्मक पदावर जाता तेव्हा तुम्ही घटनेची शपथ घेऊनच ते पद ग्रहण केलेलं असतं. आणि घटनेची अंमलबजावणी करू अशीच ती शपथ असते. ती शपथच मुळे अशी असते की त्या घटनेच्या चौकटीत राहून आणि त्या घटनेची अंमलबजावणी करू, ही ती शपथ आहे. आणखीन एक खुलासा तुम्ही जो विचारताय प्रश्न त्याच्यात केला पाहिजे की CBI ED मंत्र्यांच्या हाताखाली असतात हे खरं आहे. तसे तर पोलीसही गृहमंत्र्याच्याच आधिपत्याखाली असतात. पण याचा अर्थ असा नाही की गृहमंत्र्यांनी मला अटक करायला सांगितली की पोलिसांनी येऊन माझी मानगूट पकडायची असते. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये हे धैर्य असलं पाहिजे आणि हा प्रोफेशनलिझम असला पाहिजे की मंत्र्यांनाही सांगणं की ह्या परिस्थितीत अशा प्रकारची अटक करणं हे समर्थनीय नाही.
ही आपल्याकडची ब्युरोक्रेसी ज्याला आपण म्हणू, मग ती आर्मी ब्युरोक्रेसी असू दे, पोलीस ब्युरोक्रेसी असू दे की सिव्हिल ब्युरोक्रेसी असू दे, कोणतीही ब्युरोक्रेसी आपल्याकडची या प्रोफेशनॅलिझमला जागत नाही. हा मुख्य मुद्दा आहे. आणि हल्ल्यांचं तुम्ही म्हणाल तर मी मगापासून सांगतोय त्याप्रमाणे सर्व पक्ष आपापल्या सोयीने घटनेचा वापर करतात किंवा ती गुंडाळून ठेवतात. हा त्याच्यावरचा हल्ला आहे. आपल्याकडे हा शब्द नेहमी वापरला जातो, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, किंवा राज्यशास्त्रात आम्ही कॉन्स्टिट्यूशनॅलिझम हा शब्द वापरतो. बरोबर. कॉन्स्टिट्यूशनॅलिझम याचा अर्थ संविधानाच्या आत्म्याप्रमाणे, गाभ्याप्रमाणे सर्व व्यवहार होतील याची काळजी घेणं. लेटर आणि स्पिरिट असा जो इंग्रजीत फरक केला जातो, की आज तुम्ही म्हणलात, भाजपवालेही म्हणतील कदाचित, की संविधानातल्या कोणत्या कलमाचा आम्ही भंग केलाय ते दाखवा. हे लेटर झालं. माझा जो आक्षेप आहे तो स्पिरिटबद्दलचा आहे, की संविधानाचं स्पिरिट जे आहे त्याचा आपण जर आब राखत नसलो आणि त्याच्या पलीकडे जाऊन किंवा ते गुंडाळून ठेवून आपण काम करत असलो, आणि हे मी परत सांगतो की आज भाजप केंद्रात 10 वर्ष आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे आपण भाजपचं मूल्यमापन सगळ्यात आधी करणार. पण म्हणून मी काही फक्त भाजप ते करतोय किंवा भाजपनीच आजपर्यंत फक्त ते केलं असं म्हणणार नाही. मी भाजपच्याबद्दल 1 मिनिटाने आणखीन बोलीन. पण जेव्हा जेव्हा राजकीय पक्ष सत्ताधारी बनतात तेव्हा त्यांना सत्ता हवी तशी वापरण्याचा आणि संविधानाच्या पलीकडे जाऊन सत्ता वापरण्याचा मोह पडतो. तो मोह त्यांनी टाळणं ही कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी आहे, ती कोणी पाळत नाही. आता भाजपबद्दल बोलू आपण. का बरं एवढी भाजपबद्दल चर्चा होते, त्यांच्या घटनेबद्दलच्या प्रेमाबद्दल किंवा प्रेम नसण्याबद्दल? तर एक लक्षात ठेवलं पाहिजे की भाजप अभिमानाने सांगतो त्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ हे त्याचे पूर्वसूरी आहेत, घनिष्ठ संस्थात्मक संबंध त्यांचे आहेत. त्यामुळे असं काही म्हणता येणार नाही. एकेकाळी त्यांनी लबाडीही करण्याचा प्रयत्न केला होता की आमचा संघाशी संबंध नाही, आमचा राजकीय पक्ष आहे. जनसंघ जेव्हा दुहेरी निष्ठांचा जनसंघाच्या काळात प्रश्न आला होता, गांधीवादी समाजवाद. पण आता ते राहिलेलं नाहीये. तुम्ही भाजपच्या किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेबसाईटवर जाऊन पहा, भाजपच्या इतिहासामध्ये जनसंघ हा त्यांचा पूर्वसूरी आहे ते मान्य करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेबसाईटवर ते त्यांच्या एकूण हिंदुत्व परंपरेत त्यांचा भाजपशी कसा संबंध आहे ते सांगतात. तेव्हा आजचा भाजप हा संघ आणि जनसंघ यांच्याशी नाळ जुळलेला पक्ष आहे. त्या संघाने आणि जनसंघाने भारतीय संविधान कधीही मनापासून मान्य केलेलं नव्हतं. ते आज जर मान्य करत असतील तर त्यांनी हे मान्य करायला पाहिजे की आम्ही जे मान्य करत नव्हतो ते चुकलेलं आहे. भारताचं संविधान जेव्हा तयार झालं तेव्हा ह्यांची टवाळी काय चालली होती की हे संविधान परक्यांची नक्कल आहे. याच्यामध्ये आजही त्यांच्या वेबसाईटवर ते असं म्हणतात की 47 साली भारताच्या संस्कृतीप्रमाणे नवीन रचना तयार करण्याची संधी आपण गमावली, हे ते आजही म्हणतात. तेव्हा प्रश्न असा आहे की इतर पक्षांच्या तुलनेने भाजपवर जास्त आक्षेप घेतले जातात. याचं कारण त्यांचा आत्तापर्यंतचा वैचारिक इतिहास हा भारतीय संविधानाबद्दलच्या अधिक्षेपाचा, अवमानाचा, नुसत्या दुर्लक्षाचा नाही, अवमानाचा राहिलेला आहे. की हे संविधानच नाही. आणि आजही भारतीय जनता पक्ष अधिकृतपणे म्हणत नसला तरी त्यांच्या जवळचे नीती आयोगामध्ये काम केलेले, अलीकडे ज्यांचं निधन झालं ते बिबेक देबरॉय यांनी निधनापूर्वी काही वर्ष नवीन संविधानाची आपल्याला गरज आहे असं म्हटलं होतं. वाजपेयींच्या काळामध्ये जरी त्या आयोगाने किंवा त्या समितीने नंतर काही बाकी भानगडी केल्या नाही तरी रिव्ह्यू ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, तो कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनिंगचा नव्हता, रिव्ह्यू ऑफ कॉन्स्टिट्यूशन होता. संविधानाचं ते तुम्ही पुनर्विलोकन करा असं त्यांनी सांगितलं होतं. किंवा जे साई दीपक यांच्यासारखे तरुण वकील सुप्रीम कोर्टातले आत्ता सध्या जे आहेत, जे हिंदुत्वाच्या जवळचे आहेत पण थेट भाजपशी संबंधित नाहीत, ते थेटपणे आजही म्हणतायत की हे वसाहतवादाचं जोखड आहे संविधान म्हणजे. याचा तुम्ही मुकाबला कसा करणार हा प्रश्न असल्यामुळे भाजपबद्दल हे संशय येतात. तेव्हा भाजपची नुसती करणी नाही तर त्यांची कथनी, त्यांचा इतिहास आणि त्यांची वैचारिक जडणघडण ही या संविधानाच्या चौकटीच्या बाहेर झाली आहे. याच्या पलीकडे माझा एक मुद्दा आहे की तुम्ही एकदा हिंदुत्व आणि त्याच्यावर आधारित राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केलात की तुम्ही तुमच्या आत्ताच्या संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाता.
बरोबर. मग तुम्ही रोज पूजा करा संविधानाची. हम्म. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयामध्ये संविधानाची प्रतिमा उभी करा किंवा संविधानाची म्युझियम्स उभी करा. आपल्याकडे हल्ली ते एक फॅड आलेलं आहे. हो. यातलं काहीही तुम्ही केलं आणि संविधानाची मूर्तीपूजा केली तरी हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि भारताचं संविधान यांच्यामध्ये मूलभूत परस्पर विरोध आहे. ते एकत्र येऊ शकत नाहीत. आणि मग तो नुसता देखावाच. आणि त्यामुळे तुम्हाला ठरवायला लागेल, तुम्ही प्रामाणिकपणे हे सांगा की आम्हाला हे संविधान मान्य नाही, आम्ही ते बदलू. ते न करता ताकाला जाऊन भांडं लपवायचं आणि म्हणायचं आम्ही संविधानाचेच पूजक आहोत, पण आम्ही हिंदुत्व राष्ट्रवादवाले आहोत. ह्या गोष्टी मला असं वाटतं की आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून परत तुमच्या मूळ प्रश्नाकडे येतो, हल्ला होतोय का याचं उत्तर हो, भारतीय जनता पक्ष आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या संघटना आणि जे कोणी हिंदुत्व राष्ट्रवादाचा पुरस्कार करतात ते आपल्या संविधानाच्या मूलभूत चौकट आणि तिचा गाभा यांच्याशी विसंगत भूमिका घेतात. या अर्थाने तिथे संविधानाला धोका आहे. भाजपचे काही खासदार लोकसभा निवडणुकीच्या, म्हणजे ही आता 24ची निवडणूक झाली त्या अगोदर बोलतच होते की आम्हाला जर एवढी संख्या मिळाली तर केलेलं आहे, म्हटलेलं आहे की हवं तसं संविधान बदलता येईल. अगदी बरोबर. आणि हाच मुद्दा काँग्रेस आणि त्यांच्या बरोबरच्या आघाडीने घेतला पुढे आणि तो मुद्दा आपल्याला महत्त्वाचा दिसतो त्यांनी केलेला. पण हा मुद्दा निवडणुकीच्या नंतर पुढे गेलाय का, तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, हे तुम्ही काँग्रेसबद्दल बोलताय आणि इतर पक्ष सुद्धा, म्हणजे काँग्रेस आघाडी, पण विशेषतः काँग्रेस. प्रॉब्लेम असा आहे की काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे असतात ते या सगळ्या भूमिका घेऊन बोलतात. कुठल्याही राजकीय पक्षात ही जी प्रोसेस व्हायला लागते ना, की वरनं तुम्हाला क्यू मिळतो, काय करायचं हे कळतं आणि मग तुम्ही स्थानिक कार्यकर्ते त्याप्रमाणे करता. ते करण्याची कोणतीच व्यवस्था काँग्रेसकडे नाही आहे. काँग्रेस ही सगळी जसं रामभरोसे असते, म्हणजे BJP ही रामभरोसे आहे असं खरं तर म्हणायला पाहिजे, त्या अर्थाने काँग्रेस ही राहुल भरोसे आहे. की राहुल गांधी भारत यात्रा काढतील, राहुल गांधी भारत जोडो करतील, राहुल गांधी सभा घेतील आणि राहुल गांधी भाषणं करतील. त्यांच्याबरोबर आता मल्लिकार्जुन खरगे आहेत. पण तुमचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर त्यांना हा संदेशच पोचत नाही की हे काय बोलतोय आपला पक्ष आणि ह्याचं काय महत्त्व आहे. त्याच्याकडे इतकं इन्स्ट्रुमेंटल, म्हणजे साधनं प्रामाण्यवादी भूमिकेतनं पाहिलं जातं की संविधानाबद्दल बोललं म्हणजे आंबेडकरवादी आपण ठरतो, आंबेडकरवादी ठरलो की दलित आपल्याला मतं देतील. इतका कुचकामी आणि क्षुल्लक विचार काँग्रेस जर करत असेल तर संविधानाचा प्रसार काँग्रेसच्यानी होणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे निवडणुकीनंतर हे अभियान म्हणून चालवण्याची हिंमत आणि चिकाटी काँग्रेसनी आणि इतर पक्षांनी अजिबात दाखवलेली नाही. इतर पक्षांनी नाही, काँग्रेसलाच फक्त बोललं पाहिजे असं नाही. ना द्रमुक ना काँग्रेसचे इतर सहकारी इंडिया ब्लॉकमधले पक्ष यांनी कोणीच ती मोहीम म्हणून चालवली आहे आपापल्या प्रभावाच्या क्षेत्रात असं आपल्याला दिसणार नाही. ते फक्त निवडणुकीमध्ये एक इमोशनल मुद्दा म्हणून त्यांनी आणला आणि त्याच्या पुढे सोडून दिला. पण मग आता मला असं विचारायचं आहे, म्हणजे आपण आता ही जी एवढी चर्चा केली की काही संघटना अनेको वर्षांच्या पासून लोकांमध्ये जाऊन संविधानाचं मूल्य रुजावं, कारण तुम्ही मगासपासून ज्या गोष्टीचा उल्लेख केला की जे संकेत आहेत, तर ते संकेत त्याच वेळेस रुजतील की काही मूल्य लोकांमध्ये आली तर लोक स्वतःहून ठरवतील की या गोष्टी बरोबर नाही आहेत वगैरे वगैरे. आणि त्यासाठी काही संघटना खूप काम करताना दिसतात अनेको वर्ष. पण मग आपल्याला असं दिसतं का की ही मूल्य लोकांमध्ये खरोखरी रुजली आहेत? कारण अनेको निवडणुकांच्या आत्ताचे काही रिझल्ट्स बघता काहीतरी विपर्यस निर्णय झालेले दिसतात. एक तर कसं आहे, निवडणुकीच्या निकालांवरनं मी संविधान लोकांच्या मनात रुजलं का नाही याचं मूल्यमापन करणार नाही. याचं कारण निवडणूक आधुनिक काळात ही अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांच्या कलकलाटातनं घडत असते आणि त्यामुळे ते बाजूला ठेवू आपण. पण तुम्ही ज्या संघटना म्हणताय त्यांचा फारसा प्रभाव नाही हे आपण मान्य केलं पाहिजे. दुसरं असं की आपण एकूणच समाज म्हणून मूर्तीपूजा आणि पाठांतर, पोपटपंची याच्यावरती भर देणारा समाज आपला आहोत. आणि त्यामुळे संविधानाची मूर्ती, संविधानाची पूजा, संविधानाचं काय म्युझियम अशा देखाव्याच्या कार्यक्रमांमध्ये आपण फार रमून जातो.
मला आठवतंय, तुम्हाला तुमच्याही काळातलं आठवत असेल आणि आजही ते चालू असणार ह्याची मला खात्री आहे. प्रिॲम्बल पाठ करून घेतात. हो. हां, प्रिॲम्बल पाठ करून काय होणार आहे? प्रिॲम्बल ही जगण्याची गोष्ट आहे, हे जर मुलांना कळलं नाही, त्या प्रिॲम्बलचा नेमका अर्थ काय आहे, हे जर मुलांच्या किंवा जनतेच्या मनावर रुजलं नाही, बिंबलं नाही, तर ते प्रिॲम्बल पाठ करून उपयोग काय आहे? म्हणजे एकीकडे आपण भगवद्गीता पाठ म्हणून दाखवतो. हो. आपल्याकडे पुण्यामध्ये उदाहरणार्थ अथर्वशीर्ष पठणाचे अथर्वशीर्ष. कार्यक्रम होतात, तसे संविधान पठणाचे कार्यक्रम होतील. हम्म. याच्या पलीकडे आपण संविधान रुजवण्यासाठी काय करतो, हा खरा प्रश्न आहे. संविधानाचं प्रिॲम्बल जे आहे, हे जी उद्देश पत्रिका आहे, हम्म. त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे हे ॲसर्शन, वी द पीपल नावाचं, हम्म. की आपण लोक नावाची गोष्ट आहोत, ते मध्यवर्ती आहोत. दुसरं इक्वालिटी आणि लिबर्टी, हे त्या संविधानाचा उद्देश आहे. आणि तिसरं फ्रॅटर्निटी. हम्म. यातल्या कुठल्या गोष्टीबद्दल समाजामध्ये आपण खरंच लोकांना समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करतो, याचा आपण विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की ते आपण फारसं कधी करतच नाही. 26 जानेवारीला संविधानाबद्दल संदेश देणं, हम्म. 26 नोव्हेंबरला हल्ली देणं, हा तो एक नवीन दिवस आता 14 एप्रिलला किंवा 6 डिसेंबरला आंबेडकरांच्या मुळे का होईना संविधानाची आठवण काढणं, हम्म. हम्म. याच्याखेरीज रोजच्या जीवनात, रोजच्या राजकारणात, रोजच्या शिक्षणात कुठे संविधानाचा संपर्क येतो, संविधान कसं शिकवलं जातं. अगदी आमच्या विषयात राज्यशास्त्रात हम्म. संविधान शिकवणं म्हणजे काय, कलम शिकवली जातात की कलम 19 काय आहे, कलम 14 काय आहे आणि कलम अमुक काय आहे. हम्म. हा कायदा झाला, हा लॉ झाला. तुम्हाला राज्यशास्त्रात तत्व किंवा समाजात जर संविधान शिकवायचं असेल तर संविधान शिकवणं म्हणजे त्याच्यात काय खास बात आहे, ते का माझ्या आयुष्यात महत्त्वाचं आहे, हे लोकांना सांगणं. आज आपल्या जनतेला काय वाटतं की संविधान ही एक आयदर कायद्याची गोष्ट आहे हम्म. किंवा राजकारणाची गोष्ट आहे, माझ्या जीवनाशी संबंधित गोष्ट आहे ती काहीतरी, हे लोकांपर्यंत पोचतच नाही. हम्म. हम्म. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला ज्या संस्था तुम्ही म्हणतायत याच्यासाठी धडपड करतात, त्या संस्थांना खास करून हा प्रयत्न करायची गरज आहे की संविधानाचा संदेश पोचवण्याची गरज आहे. हम्म. हम्म. संविधान पोचवणं म्हणजे हे चांगलं आहे, माझा त्याला विरोध नाही आहे. राहुल गांधी जे लाल पुस्तक संविधानाचं दाखवतात ते अजिबात वाईट नाही आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण त्या लाल पुस्तकात आतमध्ये काय आहे हे सांगण्यावरती मोठ्या नेत्यांनी जर वेळ खर्च केला, तर कार्यकर्त्यांना, मोठ्या विचारवंतांनी जर वेळ खर्च केला, तर सामान्य अभ्यासकांना त्यातनं प्रेरणा मिळेल की हे बोलायला पाहिजे. नाही, पण असं प्रत्यक्षात दिसतं की संविधानाबद्दल जेव्हा काही लोक बोलायला लागतात तेव्हा असं होतं की हे एका विशिष्ट समाजाची गोष्ट आहे असं एक गेलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आंबेडकरी समाज किंवा दलित समाजाची गोष्ट आहे, याच्याशी आपला काही संबंध नाही आहे, हा एकतर भाग येतो. किंवा एखाद्या व्यक्तीवर कुठला तरी हल्ला झाला की मग तो व्यक्ती आपल्या हल्ल्याच्या विरोधात बोलण्यासाठी येऊन म्हणतो की घटनेने मला हे दिलेलं. बरोबर. आता ह्याच्या बाहेर पण घटना खूप आहे ना, तर ते नेमकं कसं म्हणजे लोकांपर्यंत कसं आहे की आपल्या संविधानात खास काय आहे, मगाशी मी म्हणत होतो त्याप्रमाणे, ते जर आपण शोधायला गेलो तर तुम्हाला असं दिसेल की पहिली साधी गोष्ट, मला वाटतं मंडलबद्दलचा जो खटला झाला त्या खटल्यामध्ये जस्टिस सावंतांचं जे रुलिंग आहे त्याच्यातही त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की भारताच्या संविधानाचं वैशिष्ट्य म्हणजे गोल्डन मीन, जे बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये मानलं जातं की सुवर्ण मध्य साधायचा, ते आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ते मुळात मला असं वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही बघा की अमेरिकेचं संविधान जर तुम्ही घेतलं तर त्यांची फर्स्ट अमेंडमेंट, ज्याचा हल्ली अनेकांना शोध लागला आहे, पूर्वी कोणाला माहीत नव्हतं, ती ॲब्सोल्यूट आहे. आपल्या संविधानाने अशी कोणतीही गोष्ट ॲब्सोल्यूट ठेवलेली नाही, तर प्रत्येक ठिकाणी समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते केंद्राचे अधिकार आणि राज्याचे अधिकार असू देत, ते व्यक्तीचे अधिकार आणि समाजाचे किंवा गटांचे अधिकार असू देत, ते धर्मस्वातंत्र्य किंवा धर्मनिरपेक्षता असू दे, या प्रत्येक बाबतीत अगदी अधिकारांमध्ये सुद्धा मूलभूत तत्त्व, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्व यांचा समतोल साधलेला आहे. की जी मार्गदर्शक तत्त्व ही सरकारने कसा कारभार करावा हे सांगतात, पण ती बंधनकारक त्या काळात त्या टप्प्यावर ठेवली नव्हती. ती मार्गदर्शक तत्त्व आहेत, मात्र मूलभूत अधिकार बंधनकारक आहेत.
हे जे समतोल साधण्याचं तत्त्वज्ञान आहे ते सगळ्यात मला असं वाटतं की मध्यवर्ती आहे. मगाशी मी जो उल्लेख केला फ्रॅटर्निटीचा, तो मला असं वाटतं की आपल्या संविधानाच्या संदेशांमधला एक महत्त्वाचा संदेश आहे. आणि लक्षात घ्या की इक्वालिटी किंवा फ्रॅटर्निटीबद्दल भारताच्या समाजाच्या संदर्भात 47-48 साली बोलणं काय किंवा आज बोलणं काय हे क्रांतिकारक आहे. याचं कारण आपला समाज तेव्हाही आणि आजही विषम आहे. आपल्या समाजात तेव्हाही आणि आजही बंधुभाव नव्हता. आणि बंधुभाव नव्हता याचा अर्थ केवळ जातीच्या संदर्भात घेऊन चालणार नाही, तर स्त्री आणि पुरुष, उच्च आणि कनिष्ठ वर्गीय, एकूणच आपला समाज हा विषमतेला फार महत्त्व देणारा समाज आहे. त्या समाजामध्ये त्यामुळे बंधुभाव आणि आपण एका नवीन राजकीय समाजाचे नागरिक आहोत ही जाणीव अत्यंत क्षीण आहे. आणि म्हणून इक्वालिटी आणि फ्रॅटर्निटी, समानता आणि बंधुभाव ही तत्त्व व्यवहारात न आणणाऱ्या समाजाला ते सांगणं की ह्याच्यासाठी संविधान आहे, हे मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे. आमच्या राज्यशास्त्र विषयातलं उदाहरण जर घ्यायचं झालं तर, आणि ज्याचा भारतीय जनता पक्षातल्या अनेकांना गंध नसतो म्हणून ते मुद्दाम घ्यायला पाहिजे. मध्यंतरी राहुल गांधींनी जेव्हा युनियन ऑफ इंडिया म्हटलं होतं तेव्हा राग आला होता लोकांना. ती गंमत लक्षात घ्या की हे युनियन आहे पण युनियन ऑफ स्टेट्स आहे. म्हणजे बहुविधता आहे, राज्य आहेत आणि तरी एक राज्य आहे, एक देश आहे. हा जो बॅलन्स आहे त्याच्यावर त्या काळात गैरसमजातून परदेशी अभ्यासकांनी टीकाही केली होती की असलं कसलं संघराज्य. पण आपल्या संघराज्याचं हे वैशिष्ट्य आहे की ते ज्याला टेक्निकल भाषेत एसिमेट्रिकल म्हणतात, की काही राज्यांना जास्त अधिकार आहेत, काहींना नाही आहेत. काही राज्यांचा आकार मोठा आहे म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व जास्त आहे, बाकीचे लहान आहेत. ही जी व्यवस्था आहे त्यातनं ऐक्य टिकून राहायला आणि देश टिकून राहायला मदत झालेली आहे, हे भानच आपण जोपासत नाही. ते भान न जोपासल्यामुळे 371 कलम लोकांना माहीतच नसतं. 370 कलम सगळ्यांना माहिती असतं आणि सगळेजण म्हणतात की त्यांनी कसं नुकसान झालं. पण 370ने काय झालं हे पाहण्याआधी आंध्र प्रदेश असेल, ईशान्येची राज्य असतील किंवा खुद्द महाराष्ट्र असेल, त्यांना 371व्या कलमाचा काय फायदा झाला आहे ते शोधून काढा तुम्ही. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की राज्यांना वेगळी वागणूक गरजेप्रमाणे देण्याची गरज आपल्याला वाटते. आणि म्हणून आपल्या संविधानकारांनी कुणाचीही नक्कल न करता असं सांगितलं की हे सोयीचं आहे, ते आपण घेऊयात. ते सिद्धांतात आहे का नाही, त्याचं उत्तर असे की त्याच्यावरती तुम्ही नंतर सिद्धांत तयार करा, जो झाला. हे जे एसिमेट्रिकल फेडरलिझम प्रकरण मी म्हणतोय ते 50 साली नव्हतं आणि म्हणून पाश्चात्य अभ्यासकांनी भारताचं वर्णन त्यावेळेला आभासात्मक किंवा निमसंघराज्य असं केलं. त्याची नक्कल आपल्याकडच्या राज्यशास्त्राने पुढची 25-30 वर्षे केली आणि मग हळूहळू हे लक्षात यायला लागलं की नाही, हा वेगळेपणा फार महत्त्वाचा आहे. भाषा घ्या तुम्ही, राज्यांचे अधिकार घ्या तुम्ही, कोणताही मुद्दा घ्या, समतोल साधून ही जी विविधतेने जमलेला समाज आहे ती व्यवस्था कायम राहून त्याच्यात एकोपासुद्धा राहील. ही जी व्यवस्था आपल्या संविधानाने इमॅजिन केली 50 साली ती भव्य आहे. हा प्रयोग ॲक्च्युली जगात कुणीच केलेला नव्हता. अमेरिकेचं उदाहरण आपल्याशी तुलना करण्यासाठी घेण्यासारखं आहे, कारण अमेरिकेचं वर्णन नेहमी मेल्टिंग पॉट म्हणून केलं जातं. आपण मेल्टिंग पॉट नाही आहोत आणि म्हणून समरसतेची भाषा आपल्याकडे जे करतात वेगळ्या संदर्भात, सामाजिक समरसता वगैरे, त्यांना हे सांगायची गरज आहे की इथे कुणालाही मेल्ट होण्याची, विलय होण्याची गरज नाही आहे, वितळून जाण्याची गरज नाही आहे. तर तुमचं वेगळेपणा ठेवून तुम्ही भारतीय असू शकता. तुम्ही जर ईशान्येतले असाल तर तुमची संस्कृती असेल, तुमची भाषा असेल, तुमचा इतिहास असेल, त्याचं वेगळेपण कायम ठेवून तुम्ही भारतीय बनू शकता. तुम्ही तमिळ असाल तर तुमचा तमिळ अभिमान कायम ठेवून तुम्ही भारतीय बनू शकता. ही जी आपल्याकडची व्यवस्था आहे ना की कुणालाही वितळवून टाकायचं नाही, ती आपल्या संविधानाने उचलून धरली 50 साली, आज नाही 75 वर्षांपूर्वी. हे मला असं वाटतं की काहीतरी शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं आणि ते आपण सांगायला पाहिजे. तेव्हा संविधान सांगणं म्हणजे कलम सांगणं नाही. संविधान सांगणं म्हणजे कुणाची तरी, मग ते पटेल असोत, नेहरू असोत की बाबासाहेब आंबेडकर असोत, त्यांची फक्त भाषणं उद्धृत करणं नाही, त्या भाषणांचा इतिहास समजावून सांगणं आहे. कारण हे सगळं तिथे आलेलं आहे चर्चेत
हो. तो इतिहास न सांगता, आणि सुदैवाने आता संविधान सभेतल्या सगळ्या चर्चा ऑनलाईन उपलब्ध आहेत. हा एक फार मोठा ठेवा आहे. तो मराठीमध्ये आला. संविधानावरची अनेक चांगली पुस्तकं, की हे लोकांनी तयार केलेलं संविधान कसं आहे, असं एका इतिहासकाराने पुस्तक लिहिलं आहे. ते मराठीत आलेलं आहे. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत आल्यामुळे आणि इतर भाषांमध्ये आल्यामुळे संविधानाचा जास्त प्रसार होणार आहे. त्यामुळे आपल्याला 2 गोष्टी करायला पाहिजेत असं मला वाटतं, जर आपण संविधानवादी असलो तर. एक म्हणजे संविधानाचा जय जयकार करणं थांबवून संविधानाचा आशय जनतेकडे पोचवण्याचं काम, लोकांमध्ये पोचवण्याचं काम केलं पाहिजे. आणि 2, प्रतिकार करताना तो केवळ तुम्ही राज्यकर्ते आहात, मी विरोधात आहे म्हणून तो न करता, सरसकट जे कोणी संविधानाशी विसंगत करत असतील वर्तन, मग ते काँग्रेस असेल, तृणमूल काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्ष असेल, न्यायसंस्था असेल किंवा तुमचा सेनापती असेल, यापैकी जे कोण संविधानाशी विसंगत व्यवहार करत असेल त्याची चिकित्सा करण्याची तयारी ठेवली पाहिजे. समतोल हे भारतीय राज्यघटनेचं महत्त्वाचा भाग आहे आणि बंधुता आणि समानता ही महत्त्वाची मूल्य राज्यघटनेच्या आशयांसकट लोकांमध्ये पोहोचवण्याची गरज आहे, असं डॉक्टर सुहास पळशीकर यांनी सांगितलं आहे. खरं तर राज्यघटना हा विषय हा एका छोट्या मुलाखतीत संपणार नाही, तरी पण आपण तो प्रयत्न केलेला आहे. आपण अशा अनेक विषयांवर सरांशी भविष्यातही बोलू. सर, तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.